पुण्यातील कात्रजमध्येही मान्सून पूर्व पावसाला सुरुवात झालेली होती, तर मुसळधार पावसामुळे कात्रजमधील रस्ते पाण्याखाली गेले। मुंबईसह राज्यभरात ठिकठिकाणी पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळाला। कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडूप, मुलुंड या भागामध्ये जोरदार पाऊस झाला आहे, तर शहरातील सकल भागात पाणी साचलं, त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आणि वाहतुकीचा वेगही मंदावला। बोरिवली, दहिसर, कांदिवली, मालाड, गोरेगाव आणि अंधेरीमध्येही पावसाच्या सरी बरसल्या। सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली, यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। पुण्यात पावसाचा जोर पाहायला मिळतोय। मुसळधार पावसामुळे पुण्यातील रस्ते पाण्याखाली गेले। रस्त्यात ठिकठिकाणी पाणी साचलं, तर शहरातील अनेक झाडंही कोसळली। पुणे सातारा महामार्गावर भोर तालुक्याच्या हद्दीत केळवडे रस्त्यावर येणारं पाणी वाहून जाण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्यानं महामार्गाची अक्षरशः नदी झाल्याचं दिसून आलं, त्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली। बदलापुरात झालेल्या पावसामुळे रेल्वे रुळाखालील भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं, त्यामुळे पूर्वेकडून पश्चिमेला जाण्याचा मार्ग बंद झाला। हा मार्ग बंद झाल्यानं बदलापूरकरांना मोठा वळसा घालून सावरकर उड्डाण पुलावरून ये-जा करावी लागते। नवी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस बरसला। विजांच्या कडकडाटासह पनवेल, कळंबोली, खारघर, बेलापूर, नेरूळ आणि बार्शी भागातही मुसळधार पाऊस झाला। मुंबईतल्या परळ भागातही पावसाच्या सरी बरसल्या। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली, तर कामावरून घरी परतणाऱ्यांना पावसाचा फटका बसला। भिवंडीमध्येही मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला। मान्सूनपूर्व पावसानं भिवंडीकरांची चांगलीच तारांबळ उडाली, तर वीज पुरवठा खंडित झाला, त्यामुळे लग्न समारंभाच्या कार्यक्रमात अडथळा निर्माण झाला। लोणावळ्याला अवकाळी पावसानं चांगलं झोडपून काढलंय। अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे बाजारपेठेमध्ये नागरिकांची धांदल उडाली। काही ठिकाणी झाडंही पडली। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यामध्ये प्रचंड उकाडा जाणवत होता, पण आज मान्सून पूर्व पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला। पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातही जोरदार मान्सून पूर्व पाऊस झाला, तर मान्सून पूर्व पावसानं पुणे नाशिक महामार्गावरच पाणी झालं होतं आणि महामार्गाच्या बाजूला असलेल्या घरांमध्येही पावसाचं पाणी शिरलं। पुण्यात जोरदार पावसानं हजेरी लावली। पावसामुळे पुणे विमानतळासह नवीन टर्मिनसवरही गळती झाली, तर पुणे विमानतळावर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं। दरम्यान पुणे जिल्ह्याला आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। पुण्यात झालेल्या मुसळधार पावसात होर्डिंग कोसळले। या होर्डिंगखाली 7 ते 8 दुचाकी अडकल्या। पुणे अहिल्यानगर मार्गावर वाघोली जवळच्या सनसवाडी इथं हे होर्डिंग कोसळलं। सातारा जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपून काढलं। पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं, त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। पंढरपूरच्या करमाळा तालुक्यातील जेऊरवादात गावामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली, तर रस्त्यावर पाणी साचल्यानं रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं। वर्ध्याला सुद्धा जोरदार पावसानं झोडपलं। वर्धा शहरासह सेलू, सेवाग्राम, बोरगाव, पिपरी आणि बायगाव परिसरातही पाऊस झाला। वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडाले, तर वीज पुरवठाही खंडित झाला। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगड तालुक्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली। वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली, त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। हापूस आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्यात असताना पाऊस कोसळला, त्यामुळे बागायतदारांनाही फटका बसण्याची शक्यता आहे। दापोली शहरातील आंबेडकर चौकामध्ये पावसाचं पाणी साचलं, त्यामुळे नागरिक हैराण झाले। पहिल्याच पावसात गटारं तुंबली, त्यामुळे नगरपंचायतीच्या कारभाराची पोलखोल झाली। सांगली जिल्ह्यातही जोरदार पावसानं हजेरी लावली। विजांच्या कडकडाटासह 2 तास झालेल्या पावसानं भाजीपाल्याला मोठा फटका बसला, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे। मावळमध्ये तिरंगा रॅली सुरू असताना जोरदार पाऊस झाला। भाजपच्या वतीनं ही तिरंगा रॅली काढण्यात आली होती। दरम्यान भर पावसात ही तिरंगा रॅली पार पडली। जालना जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। यावेळी मंगल कार्यालयातील मंडप उडाला, त्यामुळे वऱ्हाड्यांची धावपळ झाली।
धाराशिवमध्ये झालेल्या अवकाळी पावसानं भूम परांडा तालुक्याला मोठा फटका बसलेला आहे। गेल्या 15 दिवसात झालेल्या अवकाळीनं फळबागांचं मोठं नुकसान झालंय, तर एका व्यक्तीचा आणि 18 जनावरांचा मृत्यू झाला। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं। सोसाट्याच्या वाऱ्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस बरसला। सावंतवाडी शहराला पावसानं झोडपलं, त्यामुळे नागरिकांची मात्र तारांबळ उडाली। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील नाचनवेल परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी झाडं उन्मळून पडली, यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील किनखेडा, लिंगापेन, शेलगाव आणि मसलापेनमध्ये पाऊस बरसला, तर वादळी वाऱ्यामुळे 21 गावांचा वीज पुरवठा खंडित झाला। चांदवडमध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। जोरदार पावसामुळे शेती पिकांचं नुकसान झालं, त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडला। सोलापूर शहरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावली। हवामान खात्यानं सोलापूरला ऑरेंज अलर्ट दिलाय, त्यामुळे बागायतदार शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली। अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे झाडं आणि विजेचे खांब उन्मळून पडले। 15 ट्रान्सफॉर्मर बंद पडले, त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आणि नागरिकांची मोठी गैरसोय झाली। मनमाड शहरामध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। पावसामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं आणि जनजीवन विस्कळीत झालं। दरम्यान वीज पुरवठा खंडित झाल्यानं नागरिक हैराण झाले। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाचा आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। घरावर आंब्याचं झाड कोसळलं, यामुळे घराला तडेही गेले। अवकाळी पावसामुळे मनमाड शहरातील अनेक रस्ते खड्डेमय झाले। मुख्य बाजारपेठेसह इतर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले, त्यामुळे रस्त्याची चाळण झाली आहे, तर सर्वसामान्यांसह नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। पुणे सातारा महामार्गावरील कापूरहोळ परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अंडरपास, ब्रिज खाली आणि सर्व्हिस रोडवर पाणी साचलं, त्यामुळे वाहन चालकांना यामधून मार्ग काढताना कसरत करावी लागली। धुळे शहरात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। पावसामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झालं। दरम्यान शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये पाणी शिरलं, त्यामुळे महत्त्वाच्या फाईल्सचं नुकसान झालं। धुळे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली। यावेळी झालेल्या पावसात 5 गोवंशांचा मृत्यू झाला, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। बीड जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। फळबागांना सुद्धा याचा फटका बसलेला आहे, यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय। डाळिंब उत्पादकांचं जवळपास 10 ते 15 लाखांचं नुकसान झालं। शिर्डीच्या राहता तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली। वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाचा मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसलाय। झाडांसह घरांची पडझड झाली, यामुळे शेतकरी आणि नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। जुन्नर तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। उतूर, डिंगोरे, उंबरज परिसरात शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, तर रस्त्यांनाही ओढ्याचं स्वरूप आलं। राज्याच्या विविध भागामध्ये मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली। मुंबईसह उपनगर आणि कोकणात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी कोकण, मध्य महाराष्ट्रामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे। महाराष्ट्र आणि गोव्याजवळ अरबी समुद्रात 21 मे पासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज आहे। 24 मे पर्यंत तो अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकू शकतो। राज्याच्या किनाऱ्याला थेट धोका नसला तरी याचा परिणाम म्हणून समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे। देशाचे चीफ जस्टिस गवई यांनी खुर्चीची आणि स्वतःची गरिमा राखली पाहिजे असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलं, तर ज्यांनी मान सन्मान राखला नाही अशा सेक्रेटरींना नोटीस पाठवण्याची मागणीही त्यांनी केली। नांदेडमध्ये अनवर अली खानच्या पक्षप्रवेशावरून अशोक चव्हाण आणि चिखलीकर यांच्यामध्ये जुंपली। अजित पवारांनी स्थानिक नेत्याची कानउघाडणी करावी असं अशोक चव्हाण म्हणाले होते, तर भाजपमध्ये अनेक मटका चालवणारे आहेत असं म्हणत चिखलीकर यांनी चव्हाणांना प्रत्युत्तर दिलं।
पुण्यात काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार आहे. राहुल शिरसाट काँग्रेसला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहे. लवकरच काँग्रेसचा अंत होणार आहे अशी पोस्ट केल्यानं चर्चांना उधाण आलंय. प्राथमिक शिक्षण हे गाव खेड्यामध्ये मिळालं पाहिजे. राज्यातील 8,000 गावात प्राथमिक शाळा नाहीयेत. यावर बच्चू कडूंनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्याच्या नवीन गृहनिर्माण धोरणाला मंत्रिमंडळात मंजुरी मिळाली आहे. येत्या 5 वर्षात 35 लाख घरं बांधण्याचं नियोजन आहे. त्यासाठी राज्य सरकारनं 70,000 कोटींचं नवं गृहनिर्माण धोरण जारी केलं आहे. बीडच्या परळीमध्ये समाधान मुंडे मारहाण प्रकरणात भागवत साबळे, सुरेश साबळे यांच्यासह इतर 8 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. समाधान मुंडेच्या आईच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. दौंडचे आमदार राहुल कुल यांनी सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारलाय. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार राहुल कुल यांचा सत्कार करून अभिनंदन केलं. शक्तीपीठ महामार्ग कंत्राटदाराच्या माध्यमातून मंत्र्यांचे खिस्से भरण्यासाठी आहे का असा सवाल विनायक राऊतांनी केला. तर खासदार नारायण राणेंनी आम्हाला अडवून दाखवावा असं आव्हान राऊतांनी दिलं. कल्याणमधील मंगल राखो नगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला. त्यामुळे दुर्घटना घडली. 4 मजली इमारतीचा दुसऱ्या मजल्यावरचा स्लॅब थेट तळमजल्यापर्यंत कोसळला. या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झालाय. वडाळ्यातील अँट्रॉप परिसरातील म्हाडाच्या शिवसृष्टी सोसायटीमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील 700 लोकांना लॉटरीद्वारे फ्लॅट देण्यात आले. गेल्या 16 महिन्यांपासून हे 700 लोक सुरक्षा, पाणी आणि रस्त्यांसारख्या मूलभूत सुविधांअभावी त्रस्त असल्याचं समोर आलंय. म्हाडासोबत पत्रव्यवहार करून सुद्धा दुर्लक्ष होत असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला. दरम्यान गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी रहिवाशांच्या समस्या गांभीर्यानं घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. गडचिरोली जिल्ह्यामध्ये धान खरेदीसाठी आदिवासी विकास महामंडळाचं धान खरेदी केंद्र सुरू न झाल्यानं शेतकरी हतबल झाले. 30 मे पर्यंत मुदत असतानाही खरेदी केंद्र सुरू न झाल्यानं धान उत्पादक शेतकऱ्यांनी सिरोंचा तहसील कार्यालयासमोर आंदोलन केलं. सिंधुदुर्गच्या कासार्डेमध्ये अवैध उत्खननाविरोधात ठाकरे गटानं आंदोलन केलं. या प्रकरणी तातडीनं कारवाई करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. बीडच्या दैनापूर गावात बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे प्रवेशद्वार उभारण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. परवानगीच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं. बुलढाण्यात विविध मागण्यांसाठी कृषी सहाय्यक कर्मचाऱ्यांनी जिल्हा कृषी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं. लॅपटॉप देण्यासह विविध मागण्या पूर्ण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मागण्या पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. बीड जिल्हा न्यायालयाच्या आवारात हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. आजूबाजूच्या नागरिकांनी मध्यस्थी करत मारहाण थांबवली. दरम्यान मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. यवतमाळच्या वणीमध्ये किरकोळ वादातून टोळक्यांनी टपरी चालकाला मारहाण केली. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. दरम्यान पोलिसांकडून कारवाई केली जाते. छत्रपती संभाजीनगरमध्ये टोल नाक्याच्या कामात गुंतवणुकीचा आमिष दाखवत तिघांची 2,30,00,000 फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. जळगावच्या चोपड्यामध्ये एसटी बसनं 2 दुचाकींना धडक दिली. या अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी झाले. चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यातील उरकुडपार गावाजवळच्या जंगलात 7 ते 8 महिन्याच्या बछड्याचा मृतदेह आढळला. दरम्यान या बछड्यावर कळवा नावाच्या वाघानं हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. वन विभाग याचा तपास करतोय. अमरावतीमध्ये दारू पिण्यासाठी पैसे मागत त्रास देत असल्यानं एका युवकाची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली. हत्या प्रकरणामध्ये पोलिसांनी 3 अटक केली आहे. दरम्यान मृत युवकाची पोलिसांकडून ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.